हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सुप्रियाज किचन। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मोठ्या रव्याची एकदम स्वादिष्ट खीर। तर चला आता बघूया आपण त्याची रेसिपी। आता इथं तुम्ही बघू शकता मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत। सगळ्यात आधी मी इथं घेतलेला आहे मोठा रवा, वेलची पूड, गूळ, काजू, बारीक रवा, तांदूळ, भिजत घातलेले हरभऱ्याची डाळ, किसलेला खोबरं आणि मनुके। चला रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी आपल्याला कुकरमध्ये करायची आहे। सगळ्यात आधी आपण मोठा रवा घेऊया, जो मी 1 वाटी घेतलेला आहे। वजनीप्रमाणे पाव किलो मोठा रवा घेतलेला आहे। तो आता कुकरमध्ये व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रवा छानपैकी असा फुलून यायला हवा। कंटिन्युअसली आपल्याला ते हलवायचं आहे। तुम्ही बघू शकता, मध्ये मध्ये चेक करू शकता की रवा भाजलेला आहे की नाही। आता आपण त्याच्यामध्ये 1 पळी तूप घातलेला आहे। घातल्यानंतर आता आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही त्याच्यामध्ये बडीशोप सुद्धा घालायचं आहे। बडीशोप 1 चम्मचभर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। ते सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे भाजताना खूपच छान खमंग स्मेल सुद्धा येते, ज्याच्यावरून आपल्याला हे समजते की हा रवा जो आहे व्यवस्थितपणे भाजलेला आहे। आता आपल्याला हा रवा जो आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, का आपण जी ही खीर आहे ती कुकरमध्येच करणार आहोत। आता इथं मी हा जो रवा आहे पूर्णपणे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि परत एकदा 1 पळी तूप कुकरमध्ये घातलेला आहे। आता कढल्यावरती त्याच्यामध्ये मी जे एका बाउलमध्ये काजू घेतलेले होते ते घातलेले आहे। काजूला आपल्याला लालसर होई तोपर्यंत व्यवस्थित भाजायचं आहे। आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की काजू जळायला नको पाहिजे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मनुके घालणार आहोत। हे मनुके सुद्धा चांगले फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। भिजत घातलेला हरभरा डाळ ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघत आहात की आता जो मिश्रण आहे तो व्यवस्थित भाजला गेला आहे। आता त्याच्यामध्ये मी गरम पाणी, जे जवळपास अर्धा ते 1 लिटर आपल्या गरजेनुसार आपण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता मी घेत आहे गूळ। हे गूळ सुद्धा आपल्याला उकळलेल्या पाण्यात घालायचं आहे, कारण ते लवकर विरघळून जाईल। आता मी इथं घेतलेलं आहे बारीक किसलेलं खोबरं आणि जे भाजलेलं रवा होता, मोठा रवा, तो सुद्धा आता मी घेतलेला आहे। आपल्याला लक्ष द्यायचं आहे की पाण्यामध्ये जेव्हा आपण ते मिक्स करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये त्याच्या गुठल्या व्हायला नको पाहिजे आणि आपल्याला ते सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे। आता मी इथं 2 ते 3 चमचे बारीक रवा सुद्धा मिक्स केला आहे। अर्धा चमचा हळद घातलेला आहे छानपैकी कलर येण्यासाठी, ज्याच्यामुळे ह्याचा टेक्स्चर जो आहे तो खूपच सुंदर येतो। तुम्ही बघू शकता किती सुंदर याचा टेक्स्चर आलेला आहे। त्याच्यामध्ये मी तांदूळ सुद्धा घातलेले आहे। ते सुद्धा 2 ते 3 चमचे, मोठा टीस्पून जो असतो तेवढा आपल्याला घ्यायचा आहे तांदूळ। आता ह्याच्यामध्ये पाणी, एक्स्ट्रा जो आहे पाणी आहे ते सुद्धा मी मिक्स केलेलं आहे। आता लास्टमध्ये आपण ह्याच्यामध्ये मिक्स करत आहोत वेलची पूड, ज्याच्यामुळे ह्या खिरीचा जो स्वाद आहे तो अप्रतिम खूपच छान येतो।
आता हे जे सर्व जिन्नस आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे संपूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅस मोठ्या आचेवरती ठेवून आपल्याला एक शिटी काढायची आहे. आता तुम्ही बघू शकताय किती सुंदर खीर तयार झालेली आहे, एकही गुठली न धरता. अशाच नवीन रेसिपींसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.